किल्ले हरिहर या गडाला हर्षगड असेही म्हणतात। नाशिक प्रांतात वसलेला हा गड आपल्या बेला उंचीमुळे ओळखला जातो। या गडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्या कातळ पायऱ्या। महाराष्ट्र आणि गुजरातला जोडला जाणारा गुंढा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती। शहाजी राजांनी 1636 मध्ये त्र्यंबकगडासोबत हाही किल्ला सुद्धा जिंकला। इतिहासाच्या पाऊल खुणा जपत तटस्थ असलेला किल्ले हरिहर। सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही सर्वजण चाललो आहे हरिहरगडला। तर इथून पुढची जर्नी तुम्ही बघा, चाल। तर आता आम्ही आहे त्र्यंबकेश्वर रोडला। मगाशी आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल फ्युलअप करत होतो। सगळ्यांचं पेट्रोल वगैरे भरून झालं आहे आणि आता आम्ही निघलो आहे सर्वजण। आमच्यातले 2 जण पुढे गेले आहेत आणि बाकीचे अरे बापरे, आणि काका बघा ना, काका चालले सुरू। पहिल्यांदा पण आपण गेलो त्यावेळेस अंजनेरीला जाताना हाच रोड होता। अंजनेरी पण जाताना दाखवतो, कारण की आता आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या हे पुढे जायचं आहे थोडं। ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आता सगळेजण निघले आहेत। टोटल 1 2 3 4 बाईक झाले आहेत, म्हणजे 3 बाईक 1 स्कूटी आहे। आमचे जे 3 मेंबर होते त्यांच्यासाठी आम्ही थांबलो होतो, ते पण आले आहेत। आज तुम्हाला समोर जो दिसतोय इकडं या साईडला आहे आपला अंजनेरी, जिथे हनुमानाचा जन्म झाला। त्याची लिंक मी देईल, आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, आय बटनवरती तुम्हाला येऊन जाईल वरती, तो पण व्हिडिओ नक्की पहा। जर आपला चॅनल आतापर्यंत लाईक केलं नसेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जो आहे इथून आतमध्ये जायला आहे अंजनेरी हिल्सला वरती। आता इथून पुढे डायरेक्ट आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर। सरळ त्र्यंबकेश्वरला आता आपण पहिला राईड घेतला आहे आणि आता सरळ चाललो आहे इकडे। हे इकडे आतमध्ये त्र्यंबकेश्वरचं पार्किंग आहे, आतमध्ये पलीकडे।
आता इथून आपण त्र्यंबकेश्वरवरून पहिला राईड घेतला, त्याच्यानंतर एक थोडंसं पुढं आल्यावर ते एक असं फाट्या टाईप लागतं, तिथून आपण परत लेफ्ट घेतला आहे, सरळ रस्ता. आता इथून सरळ जर गेलं तर दुगारवाडीला जातो आणि जर लेफ्ट जर घेतला तर हरिहरगडला जातो आपण. काय म्हणतोस? हां, सरळ दुगारवाडीला जातो. सॉरी, दुगारवाडी. गाडी थांबव म्हणे. रस्ता कसा आहे हो? गाडी पहिले याची चालवतो. बाहेर आलेला हां, तू पुढे कळ मुसते इकडं जायचं. आत्ताच आपण पोचलो आहे हरिहरगडावरती आणि त्याच्या पायथ्याशी आहे. तर हा पूर्णचा व्ह्यू पाहतो. हळू रे. तिकडला चालू दे सगळ्याचं ताजा सकाळी सकाळी बाजार भरला. बाजारमध्ये बटाटे आणि वांग्याची भांडण झाली, त्याच्यामध्ये वांगे चेनले गेले, बटाटे जिंकून गेले. हे असं आमचं चालू असतं थोडंफार मध्ये. हा, आता आमचा अनिकेतला घ्या. हा, अनिकेत होत नव्हते. हा, बोल ना. आता सुरुवात आहे. थोड्या वेळाने सगळं सांगतो. हा, थोड्या वेळाने सगळं भेटेल. हे भाऊ असं काय बोललो नको. लगेच काम चालू करून टाकू. लगेच पिक्चर लावू. भाऊ मूळ त्याला कसं नाही रे, अजून वर पाहिजे. तू वर तुला तुरंत माणूस दाखवतो. इथेच अजून टाईम आहे. अजून इरकत पाकट काय रे. हे बघा आमचे ओमकार भाऊ मागे येताना तू झाकून ठेव भाऊ.
बोलू नको हा ना अरे वर तुम्हाला विचार करा रोज लोक म्हटलं ना आहे ना जिवंत आहे सगळे हा जिवंत आहे अजून कोणी केला नाही तुझा पुढे जा तू आवाज जाय तू पुढे 1 2 1 प्रेझेंट जय श्रीराम बाकीचा नंबर काढलो आता कोणाची भांडण झाली कोणाची लढकली आता हे आम्ही इथं त्याला ब्लूटूथ नाही यार ती वायर वाला वायर लाव ना मग त्याला उलटून भारी ना वायरवालाच तुला पटकन त्याला पासून भरपूर जोडायचं पुढे काहीतरी आम्ही आता हर्षवाडी गावातून वरती आलो आहे. कोणत्या गाव हर्षवाडी ती पहिल्यांदा माहिती घेत जा जिथं खाली तू पावती पाटली त्या हर्षवाडी गाव नाही आम्ही पावती नाही काढली सांग त्याला बंद आला तो बंद होऊन गेला तो मी लाजून गेला याच्यामध्ये काय ओपन राहणार खराब झाला मलाही खराब करून राहिले आता वरती जाता जाता ना ठिकठिकाणी साईन बोर्ड वगैरे दिसेल फक्त बाद चला कारण काही ठिकाणी आताच हरिहरगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. इकडे मागा पाहू शकता हा गड असा आणि आता जायचं हा आमचा जागेश्वर फोटो होल एक माणूस. हाय गाईज आता आपण वरती जायची तयारी करूयात. हमारे जोड़ीदार ओमकार भाई आ रहे हैं ऊपर धीरे धीरे हरिहरगढ़ पे. हम हरिहरगढ़ के ऊंचे पड़ाव पे है अभी. आमचे मित्र नवीन ब्लॉगिंग करतात ना. अभी हमको आणि कविता आठवली सांग होऊन जाऊ दे भाऊ. आता इकडे मागे जो बघताय धरणाचा पट्टा दिसतोय त्या साईडला आणि इकडे हा टॉप पॉइंट आहे आणि आमचा जागेश्वर भाऊ दरीकडे चाललाय खाली हळूहळू. बघू शकता तुम्ही दरी किती खोल आहे खाली. तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. भाऊच फुल टू कॉमेंट्री चालू आहे भाऊची. हे इथं जे आहे हे पाण्याचं टाक आहे हे इथे एक आहे आणि तिथं एक म्हणजे 3 ठिकाणी इथे पाण्याचं हा एक झालं. तर हे एक पाण्याचं टाकं झालं. एक पाण्याचं टाकं पण पाण्याचं टाकं नाही खोल किती माहीत पण नाही आहे ते एक आहे. त्यानंतर हे सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं येते हे काय रे काही नाही. हे सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं येते. त्याच्यानंतर समोर आपल्याला श्री हनुमानांची मूर्ती दिसली आहे. एक आहे पण एक्झॅक्टली काय ते माहिती नाही आहे. त्याच्यानंतर
आता आम्ही इथून थोडंसं अजून वरती जाऊया. सगळे मित्र वरती गेले आहे. मला वाटतं वरती जायच्या आधी अजून एक तिकडे एक कोठार दिसते, तिकडे जाऊन येऊ. आता पण एक पाण्याचे टाके, म्हणजे टोटली ते खूप पाण्याचे टाके आहेत की जे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. किती आहे? 6 मोजले आहेत मी, काउंटिंग केली. त्या 3 मोठं एक 4 5 झाल्या तरी 6 झाले. त्या 3 झाल्या इथे. कोणत्या? त्या 3 4 5 हा बरोबर 6 झाल्या ना भाऊ. टोटल 6 पाण्याचे टाके आहेत इथे. काउंटिंग मध्ये चुकी नाही उसळत. हे 8 एक पाण्याचे टाके इथे 8 आहे. पुढे 9. त्याच्यानंतर अजून आहे. बघू शकता तुम्ही. पुढे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा एक आहे. त्याच्यानंतर हे एक पाण्याचं टाकं हे झालं 9. हे छोटे एक आहे, एवढं मोठं 10. तर हे 11 हे 12, म्हणजे टोटल 12 पाण्याचे टाके आहेत तिथं. पण आता ह्याचं एक लागत नाही ताळमेळ की हे छोटे आणि एक मोठं शेजारी. आता हे जे आहे हे मागं जे बघताय हे एक धरणाचं ठिकाण, आय थिंक वैतरणा धरण आहे हे. हा छोटा व्ह्यू तुम्हाला आता हे जे आहे हे एक प्रकारचा आपण कोठार बोलू शकतो. आता इथून एक आतमध्ये जायला एंट्री आहे. त्याच्यानंतर आणि हे जे आहे हे मशाल लावण्यासाठी रात्री सोय केलेली, त्यावेळेची मशाल लावलं की उजेड पडेल असतो. समोरचं जे धान्य कोठार दिसतंय याचं छत कसं बांधलं असेल हे मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये एकात एक दगड लावला जातो आणि एक सेंट्रलाइजमध्ये दगड असतो, त्याच्यावरती मग हे असं बांधलं जातं. सर्व इथलं जेवढं आहे तेवढं सगळं कव्हर केलं राहिलं आहे. आता फक्त एक राहिला आहे, तो चोर दरवाजा आहे, तेवढं राहिलं आहे. मग तेवढं झाल्यावरती आम्ही गड उतार होऊन जाऊ. खाली भंडारा आहे. चला भांडारा भांडारा खाली हळू बघ, खाली बघ, खाली बघ. अरे खाली वेळ बघत नाही बे. एकच मिनिट एक मिनिट ते पुढे हो रे, थोडा जागा आहे का? चला जाणारे कोण आहे या पाठापाठा. चला भाऊ तू बारीक ये लवकर वरती येशील भाऊ, बाकी जनता नाही माहिती. ज्ञानेश्वर तो वरती अडकला तो. ज्ञानेश्वर वरती. ज्ञानेश्वर कुठे आहे? तू चल आता खाली उतर तू. ए ओय चल चल ना खाली. लॅपटॉप मध्ये 2 फोल्डर ठेवले ते माझ्या कोण? लॅपटॉप मध्ये 2 फोल्डर ठेवले, तेवढे टाका भाऊ ते. चला पासवर्ड सांगून दे.
आता तर आमचा ट्रेक संपला आहे आणि या सगळ्यांची हालत आत्ता सगळी खराब झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.